Okay, good afternoon. Good Good afternoon, sir. Yes, good afternoon. Okay, so we will see the last part of the solid waste management, that is the formula of 3DR, sorry, 3R. So 3R, it means we all are the familiar with these 3R. The first R is the reduce, reduce, second R is the reuse, reuse, and Reuse and third and and recycle. R is recycle. recycle. It means we have to reduce, reuse and recycle the waste. Whatever possible, जितकं पॉसिबल करता येईल तेवढं आपल्याला वेस्ट आपण जर या सायकलमध्ये जर बसवलं तर आपण जे काय वेस्टमुळे होणारे इम्पॅक्ट असतील, हेल्थवरती असतील, पोल्युशन होत असेल की किंवा अदर काही गोष्टी असतील, कारण किंवा ट्रीटमेंटसाठी लागणारा जो वेस्टवरती खर्च आहे हा सगळा रिड्यूस करायचा असेल तर आपल्याला 3R चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. So we have covered lot of part of the solid waste management. What is solid waste? How waste are there? What are the classifications? What are the sources? What are the methods for recycling or treatment of solid waste? That much part we have covered. So the last part is the 3R. It means reduce, reuse and recycle. So what we have to do in this particular 3R formula? आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये? So if we think about the रिड्यूस, जर आपण रिड्यूस या गोष्टीबद्दल थिंक केलं तर काय करायचं आपल्याला? यू कॅन हेल्प बाय रिसायकलिंग. तुम्ही काय करू शकता? रिसायकलिंग सेटची हेल्प घेऊ शकता जर रिड्यूस करायचं असेल तर. रिड्यूस वेस्ट रिड्यूस करायचे तर रिसायकल केलं पाहिजे. दॅट इज अवर फर्स्ट स्टेज. वी हॅव टू टेक हेल्प ऑफ रिसायकलिंग. देन 1/3 ऑफ ऑल गार्बेज इज पॅकिंग. जे काय गार्बेज आहे ते काय केलं पाहिजे आपण? 1/3 ते पॅक केलं पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, जसं आहे टोपलीमध्ये ह्याच्यामध्ये सरळ आहे असं फेकून देतो. वी हॅव टू पॅक दिस अँड वी हॅव टू ट्रीट दिस. देन वी कॅन रिड्यूस. म्हणजे आपण ते जे काय वेस्ट टाकणार आहे ते रिड्यूस कशा पद्धतीने करू शकतो? एक तर रिसायकलिंग करावं लागेल आपल्याला, किंवा जे गार्बेज आहे आपण फेकणार आहे ते पॅक केलं पाहिजे. म्हणजेच ते पॅकिंग केलेलं अदर कोणत्या तरी गोष्टीसाठी आपण ते यूज करू शकेल. देन बाय थिंग्स दॅट आर पॅकेजेस. बघा काय सेंटेन्स लिहिलंय? बाय म्हणजे काय करणे? बाय मीन्स व्हॉट? खरेदी करणे. खरेदी करणे. थिंग्स म्हणजे गोष्टी. अशा गोष्टी खरेदी करा की ज्या पॅक असतील, पॅकेजेस मध्ये असतील. दॅट कॅन बी रिसायकल्ड. म्हणजे जे पॅकेजेस तुम्ही वापरणार आहे ते रिसायकल मधून आलेले असले पाहिजे. ऑर मेड ऑफ रिसायकल मटेरियल, किंवा रिसायकल मटेरियल पासून यूज केलेले असले पाहिजे पॅकेजेस. म्हणजेच काहीतरी वेस्ट होतं, त्या वेस्टचं रिसायकल केलं आणि ते रिसायकल पॅकेजेस आपण वापरतोय. आपल्याला काय सवय असते हो? मेडिकलमध्ये गेलो कुठल्याही, त्यांनी एखादी वस्तू दिली तर आपण काय करतो? काय म्हणतो? काका कॅरी बॅग द्या की. बरोबर आहे की नाही? कोण नाही म्हणत? येस सर म्हणतो. सर्वजण म्हणतो आपण. सर्वजण म्हणतो की काका कॅरी बॅग द्या, की जे काय असेल ते, जे कोणाला काय वर्ड आपण वापरत असेल त्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो आणि बोलतो. इट मीन्स दॅट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आपण जर त्या गोष्टी रिसायकल केलेल्याच वापरल्या. आता आपण मेडिकलमध्ये जनरली पाहतो, कॅरी बॅगच्या ऐवजी काय द्यायला लागलेत तुम्हाला? कापडी इन्व्हॉल्व. बरोबर आहे? पाहत असाल तुम्ही. म्हणजेच कापडी इन्व्हॉल्व हे डिग्रेडेबल आहेत. ते जर पडून राहिले तर डिग्रेड होऊ शकतील इन्स्टेड ऑफ प्लास्टिक. सो इन दिस वे वी कॅन रिड्यूस. आपण या पद्धतीनं काय करू शकतो? वेस्ट आहे ते रिड्यूस करू शकतो. देन थर्ड, हाऊ टू रिड्यूस? व्हेन यू बाय समथिंग स्मॉल, से नो थँक्स टू बॅग. बघा, जे आपण आता सेंटेन्स वापरलं होतं, काका कॅरी बॅग द्या, त्याच्याऐवजी काय म्हणायचं? काय म्हणायचं? नो No थँक्स Thanks to a बॅग. bag. हा, म्हणजे बॅग मागायची नाही.
इफ यू थिंक और इफ यू इमॅजिन, तुम्ही एक विचार करा, आपण सिम्पली कुठेही कसल्याही गोष्ट मार्केटमध्ये आणायला गेलो, परचेस केल्यानंतर आपल्या हातात पाहायचं किती प्लास्टिक आहे, किती कापडी आहे. कपडे घेतले असतील तर ते कापडे असतात, पण त्याच्यापेक्षा जास्त त्या प्लास्टिकच्या बॅगा आपल्या जवळ असतात, की ज्या डिग्रेड होऊ शकणार नाहीत, की जे वेस्ट म्हणून बाहेर पडणार आहे. का घरी गेल्यानंतर तुम्ही 99% प्लास्टिकच्या बॅगचा उपयोग करताय का? त्या नाही करत. हा, त्याच्यातली कापडी असेल तर आपण कधी वापरतो बाहेर इकडे तिकडे, पण सो इफ वी अवॉइड दी सच थिंग्स, तुम्ही काहीतरी परचेस केलं, मग ते तुमच्या व्हेजिटेबल्स असतील किंवा रेग्युलर तुमच्या डे बाय डे मध्ये लागणारे टूथपेस्ट असेल, ब्रश असेल, या सर्व गोष्टी असतील, तर त्या परचेस केल्यानंतर त्याच्याबरोबर कॅरी बॅग मागू नका. नो थँक्स टू अ बॅग. से म्हणा, नो थँक्स टू बॅग. बॅगला वापरायचं नाही. देन वी कॅन रिड्यूस दी वेस्ट. आर यू गेटिंग? Yes, sir. देन हाऊ वी कॅन रियूज? रिड्यूस अशा पद्धतीने करू शकतो की जे डिग्रेडेबल नाहीये त्यांना आपण वापरायचंच नाहीये, या पद्धतीने आपण रिड्यूस करू शकतो. हे लक्षात आलं आपल्या. त्यानंतर रियूज करायचं आपल्याला. जरी वेस्ट होत असेल तर रियूज करायचं आहे. सो मेनी थिंग्स कॅन बी रियूज्ड बिफोर यू थ्रो देम आउट. कसं रियूज करणार? सपोज तुम्ही एखादी वस्तू वापरली, जरी नॉन डिग्रेडेबल असेल, तर काय करा, ते टाकून देण्याऐवजी अगोदर त्याचा रियूज करा. कॅरी बॅग्स असतील, साठवून ठेवा. प्रत्येक गोष्टीला कशाने कशाने रिपीट वापरा त्या, की जेणेकरून तुम्ही जर त्या अशाच ग्राउंडवरती थ्रो केल्या तर त्या डिग्रेड होणार नाहीत. सो यू हॅव टू प्रिझर्व इट अँड यूज अगेन अँड अगेन. करतो ना आपण काही वापरायच्या गोष्टी, का प्रत्येक वेळी तुम्ही ज्यावेळी मार्केटला जाता त्यावेळी नवीन कॅरी बॅग घेऊन जाता का हे आणायला, व्हेजिटेबल्स आणायला? नाही ना, घरातलीच जी ओरिजिनल अगोदर घेतलेली असते तीच वापरता ना. Yes, sir. सिमिलर वे यू हॅव टू प्रिझर्व दिस वेस्ट. जर आपण त्याला वेस्ट म्हणणार असेल तर प्रिझर्व करा आणि त्याचा रियूज करा. असं नाही की छोट्या छोट्या बऱ्याचशा प्लास्टिक कॅरी बॅग सुद्धा आपल्याला काही कारणासाठी येतात, लागतात त्याचा आपण रियूज म्हणून वापर करू शकतो. टाकून देण्या अगोदर रियूज करा. देन यूज कॉफी कॅन्स, देन कॉटेज चीज कंटेनर फॉर दी स्टोरेज. चीज आपण जे दुधापासून वगैरे बनवलेले पदार्थ असतात ते जनरली कशामध्ये असतात? कॅन्स वगैरे मध्ये तुम्हाला देतात, बरोबर आहे की. आपण जर एखाद्या बेकरीमधून जर चीज आणलं तर ते कुठल्या तर कॅन मध्ये असतं, किंवा त्याला कापडी किंवा प्लास्टिकचं त्याला कव्हर असतं. तर ते कॅन्स तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरा, स्टोअर करा, किंवा तुमच्या गार्डनिंग मध्ये तेच कॅन पुरून त्याच्यामध्ये तुम्ही छोटंसं झाड लावा. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, कॉटेज किंवा कंटेनर असतील ते स्टोरेज करून ठेवू शकता. कॉफी कॅन्स असतात. सो वी कॅन रियूज such things. Then use back of paper or back of used envelopes for jotting notes put. म्हणजे पेपर्स जे असतात, आपण वेस्ट झाले म्हणतो, नोटबुक आहे लिहून एक्स्ट्रा वेस्ट झालेली आहे, किंवा तुमचे एन्व्हलप असतात की ज्याच्यामधून तुम्हाला काही लेटर्स आलेले असतात. असे एन्व्हलप्स काय करायचे, फेकून न देता काय करायचे, ते jotting put. It means what? The word jotting, wait, I will tell you. Jotting, it means we can say, म्हणजे संक्षेप असं आपण काय म्हणतो त्याला, की बाबा मी प्रिझर्व करून ठेवतो काही आठवणींसाठी, आपण काय गोष्टी प्रिझर्व करून ठेवतो. सो लाईक दॅट इट यू हॅव टू प्रिझर्व. पेपर्स असतील किंवा इन्व्हॉल्व्स असतील की जे तुम्ही प्रिझर्व करून ठेवा. इट मीन्स फॉर अदर एनी पर्पज यू कॅन रियूज दॅट.
Then leftover in reusable container instead of using warp and foil. What is warp? Sorry, wrap. WRAP. What is wraps? मराठीमध्ये आपण रॅप्स म्हणजे लपेटणे असं म्हणतो. म्हणजे जर कंटेनर जे आहेत ते तुम्ही थ्रो करण्याऐवजी काय करा, ऍडिशनल एक आता फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या बेकरीमधून दहीचं एक कॅन आणलं, समजा दही एक परचेस केलं, तर ते प्लास्टिकच्या कॅनमध्ये असतो, किंवा तुम्ही श्रीखंड त्याचा कॅन पाहिला असेल, छोटा डब्बा असतो. मग हे जे आहेत मटेरियल्स, हे काय करा, तुम्ही तुमच्या ऍडिशनल गोष्टींसाठी काही दुसऱ्या गोष्टी ते साफ करा. ज्यावेळी तुमचं वापरायचं होतंय त्यावेळी त्याच्यामधलं जे मटेरियल आहे ते वापरून झाल्यानंतर ते साफ करायचं आणि ते दुसऱ्या काही गोष्टी प्रिझर्व्ह करण्यासाठी ठेवायचं. किंवा फॉईल मध्ये मीन्स व्हॉट? हिअर रिटन रॅप्स, युझिंग रॅप्स अँड फॉईल, म्हणजे काही गोष्टी लपेटणे. रॅप्स म्हणजे काय म्हटलं? लपेटणे. म्हणजे आपण एखादी वस्तू आणली असेल तर त्याला काहीतरी पॅकिंग असं केलेलं असतं, मग त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी प्रिझर्व्ह करा, सो दॅट वी कॅन रियूज दॅट मटेरियल. देन यूज ओल्ड क्लॉथ्स ॲज रॅग्स फॉर क्लिनिंग इन्स्टेड ऑफ पेपर टॉवेल. ओल्ड क्लॉथ्स यूज करा ॲज रॅग्स. व्हॉट इज रॅग्स? कापड म्हणून. म्हणजे घरामध्ये आपण एखादं काही गोष्टी क्लिनिंग करत असेल, मग तुमच्या टाइल्स क्लिनिंग करत असाल किंवा काही भांडी पुसायची असतील, अशा केसमध्ये जे ॲज अ रॅग म्हणजे कापड म्हणून ओल्ड क्लॉथ्स काय करा, पुसण्यासाठी वापरा. देन हॅव अ गॅरेज सेल ऑर डोनेट क्लॉथ्स, बुक्स ऑर टॉय दॅट यू डोंट यूज एनीमोर. की अशा काय गोष्टी आहेत की ज्या तुम्ही परत कुठंच वापरू शकत नाहीत, अशा गोष्टी तुम्ही डोनेट करा, सो दॅट रियूज विल बी देअर. काही गोष्टी, आता क्लॉथ्स असतं आपल्याकडे भरपूर आहे म्हणून म्हणायचं की मी आता जुनी कपडे वापरणार नाही, बरोबर आहे की नाही? तर जुनी कपडे वापरणार नाही म्हटल्यानंतर काय करायचं, ते डोनेट करा की जेणेकरून त्याचा कोणतरी यूज करेल. वापरत नाही म्हणून फेकून देणं चुकीचं आहे, की जे डिग्रेड होणार नाही अर्ली आणि त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती होईल. सो इन दिस वे वी कॅन रियूज दी वेस्ट. Waste is the unwanted thing. Unwanted. क्लॉथ्स अनवॉन्टेड आहेत, म्हणजे जुने आहेत, वापरू शकत नाही, आता वापरायचे नाहीत, त्यावेळी ते अनवॉन्टेड होतात. सो दिस अनवॉन्टेड वी आर कॉलिंग वेस्ट. सो यू कॅन रियूज बाय दिस ऑल वेज. प्रत्येक वेनं तुम्ही काय करू शकता, रियूज करू शकता. अँड देन थर्ड इज रिसायकल. So if you see here, each year we recycle, we use. प्रत्येक वर्षी आपण काय काय आणि कोणत्या पद्धतीने रिसायकल करतो आणि रियूज करतो, तर बघा 25 बिलियन्स प्लास्टिक कंटेनर. कंटेनर मीन्स लक्षात आलं ना, मी मगाशी एक्झाम्पल दिलं, श्रीखंडाचा जो डबा असतो प्लास्टिकचा, दॅट वी आर कॉलिंग ॲज अ कंटेनर. बेकरी मधून असे बरेचसे प्रोडक्ट आपण घेऊन येतो की जे कंटेनर मध्ये असतात, किंवा जनरली जे आपले खाण्याचे पदार्थ असतात ते अशा कंटेनर मध्ये ठेवलेले असतात, की जे कंटेनर आपण रियूज करू शकतो, रिसायकल करू शकतो त्याला. सो 25 बिलियन्स प्लास्टिक कंटेनर एव्हरी each year we are use. 30 बिलियन्स बॉटल्स अँड जार्स. बघा, बॉटल्स आणि जार्स आपण 30 बिलियन इतक्या बॉटल्स आणि जार आपण इयरली यूज करतोय. 65 बिलियन्स अल्युमिनियम कॅन्स. अल्युमिनियमचे जे कॅन्स असतात ते आपण 65 बिलियन इतके इयरली यूज करतो. अँड 100 बिलियन्स पाउंड्स ऑफ
100 बिलियन पाउंड्स ऑफ पेपर. पेपर खूप वेस्ट होतात. पेपरचं जे वेस्टेज आहे म्हणून रायटिंग पेजेस, कारण का ॲज यू स्टुडंट यू नो हाऊ मेनी पेपर यू आर रायटिंग इन दी इयर. जेवढे काही सब्जेक्ट आहेत तेवढ्या सब्जेक्टला आपल्याला एक नोटबुक लागते, त्यानंतर पेपर्स देतो, एक्झाम देतो, म्हणजे कितीतरी पेपर पेजेस आपले वेस्ट होतात. आधार कार्डची एक झेरॉक्स मारायची असेल तर 3 मारून ठेवतो, बरोबर का, 3 पेजेस. मग 2 पेजेस कधी लागतात आपल्याला, पुढून बऱ्याच वर्षांनी लागतात, 6 महिन्यांनी, कुठे वर्षांनी. त्यावेळी आपल्याला आठवत नसतं आपण एखादी एक्स्ट्रा झेरॉक्स मारून ठेवलेली आहे, मग ती वेस्ट होते, परत नवीनच मारतो आपण. सच थिंग्स हॅपनिंग ऑर नॉट. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ह्या वेस्ट म्हणून बाहेर पडतायत. सो इफ वी रिसायकल, then we can save the environment. आपण जर या गोष्टी जर रियूज केल्या नाहीत, रिसायकल केल्या नाहीत, तर द एन्व्हायरमेंट विल बी दी व्हेरी डेंजरस. खूप पुढच्या काही वर्षामध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. याच गोष्टीचं डिग्रेडेशन होत नाहीये, हीट जनरेट होते अर्थमध्ये, तर होते आणि सरफेसवरती पण अशा गोष्टींमुळे हीट जनरेट होते. आणि सो दिस हीट विल बी दी वन ऑफ द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आणि एक दिवस आपण असो की नसू माहित नाही, असं काहीतरी होऊन जाईल, बरोबर आहे. सो वी हॅव टू सेव्ह दी एन्व्हायरमेंट. आलं लक्षात? 3R. येस सर. ॲज अ टेक्निकल पीपल लक्षात ठेवा, इथून पुढं वस्तू डिस्पोज करायची असेल तर प्रॉपर डस्टबिन मध्ये डिस्पोज करा. इकडे तिकडे कुठेही कोणत्या वस्तू टाकू नका, किंवा जितकं रियूज करता येते तेवढ्या प्लास्टिकच्या गोष्टी रियूज करा. हा, गार्बेज आहेत की जे टाकून द्यावे लागतील, पण ते अशा ठिकाणी टाका की वेगवेगळे करून टाका, की जेणेकरून त्याच्यावरती कोणतर पुढचं प्रोसेस करेल जर आपण नाही करत असेल तर. सो रिड्यूस, reuse and recycle. So in this way we can save the waste, or we can dispose properly waste, and we can reuse the waste. Are you getting everyone? येस सर. सिंपल आहे याच्यात, म्हणजे असं जनरल आपण डिस्कशन केलं आणि तो जनरल पार्टच आहे. Okay, so here environmental engineering part is over. So we have covered in the environmental engineering, water treatment, effluent treatment, and solid waste management. Okay, everyone got it? Yes sir. समजलं? ड्रिंकिंग वॉटर ट्रीट करायचं आपण पाहिलं, वेस्ट वॉटर ट्रीट करायचं पाहिलं, आणि सॉलिड वेस्ट काय आहे ते आपण, या 3 गोष्टी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपण पाहिल्या. ओके, सो विल go ahead and next part. Okay, so the next part of unit number 2 is water management. Okay, so which type of, or which branch we have studied about the water management? कोणत्या ब्रांच मध्ये आपण, ज्या ब्रांच पाहिल्या आपण at the start of the syllabus, so in which branch water management is come? बघू कोण हुशार आहे, कोणाला आठवतंय कोणत्या ब्रांच मध्ये आपण water management, water storage, that part we have seen. Water resource engineering. Correct, good.
वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग जी आपण ब्रँच पाहिली, ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यामध्ये वॉटर स्टोरेज, वॉटर मॅनेजमेंट हा पार्ट इन्क्लूड होतो. सो आता आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पाहिला, त्याच्यानंतर हा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आपण पार्ट पाहू किंवा त्याला आपण वॉटर मॅनेजमेंट. सो व्हॉट इज नेसेसिटी ऑफ वॉटर मॅनेजमेंट आपण थोडस डिस्कस केलं होतं. काय गरज आहे हो? मी सांगितलं होतं पाणी कशा कशासाठी लागतं आपल्याला, दॅट इज द नेसेसिटी. आपण डिस्कस केलं होतं. फॉर व्हॉट पर्पज वॉटर इज रिक्वायर्ड? ऍग्रिकल्चर. करेक्ट. मेन सोर्स राहिला की जो पहिल्यांदा यायला पाहिजे, which is the main requirement, main necessity of water. ड्रिंकिंग पर्पज. फॉर ड्रिंकिंग पर्पज. विदाउट वॉटर वी कॅनॉट सर्वाइव्ह. आपल्याला ड्रिंकिंग साठी पहिल्यांदा वॉटर पाहिजे. सो दॅट इज द फर्स्ट नेसेसिटी. बाकी काही नसलं तरी चालेल. फर्स्ट रिक्वायरमेंट इज अ ड्रिंकिंग पर्पज. सेकंड, as you said, agricultural. Good. Again, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणार. correct. Good. Municipal and power generation. That is the electricity power generation. Correct. Good. One more important is remaining. कुकिंग पर्पज मध्ये. नाही, ते ड्रिंकिंग मध्ये येते ना. कुकिंग मध्ये आलं म्हटलं ते फ्रेश वॉटरच घेणार आपण कुकिंगला, की जी पिणार. हॅलो सर. हा बोला. फॅक्टरीज मध्ये. तुम्ही सर स्लाइड चालू केली का तुम्ही? हा, दिसत नाही का? दिसत नाही नाही सर. नाही सर. ओके. नाही, मी काय ते तसं मी काही. रिजॉईन झालो तरी बी दिसत नाही. आता दिसते का? हा येस सर दिसते. हा हा, काय नाही, मी हेच वॉटर मॅनेजमेंट. मग तुम्हाला मगाशी स्लाइड कसलेच दिसत नव्हत्या? कोणालाच दिसली नाही का स्लाइड? नाही. ओके. नाही सर. this slide I was open. मगाशी दिसत नव्हती, आता दिसते. ओके ओके. हा दिसते सर. हा, वॉटर हा. मॅनेजमेंट. ओके, वॉटर मॅनेजमेंट. मग ही स्लाइड मी ओपन केली होती आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की इन विच ब्रांच वी हॅव कवर्ड द वॉटर मॅनेजमेंट पार्ट. सो वन ऑफ आवर फ्रेंड हॅज गिवन आन्सर दी वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग. बरोबर आहे. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये आपण वॉटर मॅनेजमेंटचा किंवा वॉटरचं स्टोरेजचा स्टडी आपण थोडासा शॉर्ट मध्ये पाहिला होता आपण इनिशियली. ओके. सो नेसेसिटी ऑफ वॉटर मॅनेजमेंट as we have discussed now. Drinking purpose, then agricultural purpose, then hydropower generation, power generation purpose. Again, फॅक्टरीज. फॅक्टरी. okay, factory, it means industry. For the industry purpose, water is again required. So these are the main 3-4 requirements: drinking, then agriculture, power generation and industry. मेजर ह्या 4 रिक्वायरमेंट आहेत. ह्या 4 रिक्वायरमेंट साठी आपल्याला मेजॉरिटी वॉटर लागतो. सो दीज आर दी नेसेसिटीज. गॉट इट एव्हरीवन? येस सर. Yes sir. So what do you think about this image? One of the bird is what he this is it is doing ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे नेसेसिटी मधली फर्स्ट नेसेसिटी की ह्या इमेज मध्ये दिसते. ड्रिंकिंग साठी खूप इम्पॉर्टंट वॉटर आहे. आपल्याला बोलता येतं, त्यामुळे आपल्याला पटकन आपण बोलू शकतो की आय वॉन्ट वॉटर फॉर ड्रिंकिंग. सो सच मेनी, मग ते पशु असतील, प्राणी असतील की ज्यांना पाण्याची पिण्यासाठी ड्रिंकिंगसाठी रिक्वायरमेंट आहे. सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज ड्रिंकिंग. सो इफ यू सी अगेन हिअर ड्रिंकिंग, अशा ठिकाणी काही ठिकाणी पाणीच मिळत नाही.
सो देअर वॉटर मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. या ठिकाणी वॉटरचं मॅनेजमेंट हे रिक्वायर्ड आहे. थोडे दिवस पावसाळ्यात पाणी असतं, पण बाकीचे दिवस जे आहेत ते त्यांना ड्रिंकिंग वॉटरसाठी खूप फिरावं लागतं आणि ते कलेक्ट करावं लागतं. ओके, सो वी डिस्कस अबाउट दी नेसेसिटी. सो नाव सोर्सेस ऑफ वॉटर. Here written sources of water: rain, snow, dew. रेन पासून वॉटर जनरेट होत आहे, स्नो पासून सुद्धा वॉटर जनरेट करता येते आपल्याला, किंवा ड्यू पासून. सो दीज आर दी बेसिक सोर्सेस. बट सरफेस सोर्सेस अँड सबसर्फेस सोर्सेस. ओके, सो दिस इज दी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आपल्याला पाणी कोणकोणत्या सोर्स मधून अवेलेबल होतं, तर त्याच्यामध्ये दोन इम्पॉर्टंट सोर्स आहेत, सरफेस सोर्स अँड सबसर्फेस सोर्स. हे लक्षात ठेवा. वॉटर एक तर सरफेस वरती अवेलेबल असलेलं आपल्याला मिळू शकतं, किंवा सबसर्फेस म्हणजेच काय, ग्राउंड, अंडरग्राउंड, ग्राउंड वॉटर. ओके. सो नाउ इफ सरफेस वॉटर इज देअर, सरफेस वॉटर आपण कुठे कुठे स्टोअर करू शकतो? लेक म्हणजेच काय, मराठीमध्ये काय म्हणतो आपण लेकला? तलाव. तळे किंवा तलाव. तळे किंवा तळे. तलाव म्हणतो आपण. तर तलावामध्ये आपण छोट्याशा एखाद्या नाल्यावरती मोठासा असा लेक कन्स्ट्रक्ट करून आपण वॉटर स्टोअर करू शकतो. देन पॉन्ड, पॉन्ड मध्ये छोटे छोटे आपण पॉन्ड तयार करू शकतो की जिथं वॉटर स्टोअर करू शकतो. पॉन्ड म्हणजे, पॉन्ड मध्ये आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपल्या शेतामध्ये शेततळे वगैरे ज्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट केलेले असतात त्या पद्धतीनं एखादा पॉन्ड आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. देन स्ट्रीम. व्हॉट इज स्ट्रीम? स्ट्रीमला मराठीत काय म्हणतो आपण? ओढा. ओढा, नाला. झरा. ओके, सो त्या झरा, त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? स्ट्रीम्सला झरा म्हणतात ना सर. स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे नाला, ओढा. ओके, सो या ठिकाणी आपण काय करू शकतो? सरफेस वॉटर आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. देन रिव्हर. नेक्स्ट इज दी रिव्हर. सो हॅव यू सीन दी रिव्हर्स? एखादी तर रिव्हर तुम्ही पाहिली असेल. सो रिव्हर इज वन ऑफ दी सोर्स ऑफ सरफेस वॉटर. अँड देन स्टोरेज रिझर्वायर. मग स्टोरेज रिझर्वायर मध्ये मग तुमचा डॅम येतो, डॅम येतो, किंवा केटीवेअर आला, बंधारा आला. कॅनॉल हा तुमचा स्टोरेज रिझर्वायर नाहीये. स्टोरेज म्हणजेच काय? साठवून ठेवलेला. रिझर्वायर म्हणजेच काय? रिझर्वायर म्हणजेच कॅपॅसिटी असलेली जागा. रिझर्वायरचं मिनिंग काय? पाणी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असलेली जागा. आणि स्टोरेज म्हणजे ही पाणी अडवून ठेवलेल्या जागेला जो काय बांध घातलेला आहे त्या स्टोरेज म्हणजे साठवून ठेवलेलं पाणी अडवण्याची जागा, त्याला आपण थोडक्यात इंग्लिशमध्ये स्टोरेज रिझर्वायर असं म्हणतो. सो मग त्याच्यामध्ये डॅम येतो, केटीवेअर्स, नदीवरती छोटे छोटे या बाजूने पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी जे बंधारे असतात, कोल्हापूर टाईप बंधारा. केटीवेअरचं मिनिंग काय? कोल्हापूर टाईप बंधारा, की ज्याच्यामध्ये गेट्स असतात, की गेट्स आपण उचलले की कमी करू शकतो किंवा हाईट वाढवू शकतो गेटची, डिपेंड्स अपॉन स्टोरेज ऑफ वॉटर. त्यानंतर बंधारा, सिमेंटचे बंधारे आपण पाहिले असतील, छोट्या छोट्या हाईटचे सिमेंटचे बंधारे असतात. सर अशा पद्धतीचे जे स्टोरेज रिझर्वायर आहेत, दॅट इज दी सोर्स ऑफ सरफेस वॉटर. येते लक्षात? Yes, sir. सो फर्स्ट सोर्स इज सरफेस वॉटर. सरफेस वॉटर मध्ये मग तुमचं काय येतोय? लेक येतो, पाऊंड येतो, सॉरी पॉन्ड येतो, देन स्ट्रीम, रिव्हर अँड स्टोरेज रिझर्वायर मध्ये डॅम, केटीवेअर, बंधारा किंवा
आणखी एक वर्ड आहे नाला बांध. नालावरती छोटा बांध घातला असेल तर त्याला नाला बांध असं म्हणतात. इंग्लिशमध्ये सुद्धा हाच वर्ड आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये, नाला बांध असाच, की तो पॉन्ड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. देन नेक्स्ट सोर्स ऑफ वॉटर इज सबसर्फेस वॉटर. सबसर्फेस वॉटर. त्यालाच आपण ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीच्या खालचा जो सोर्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंड वॉटर असं म्हणतो. सो व्हॉट इज ग्राउंड? फर्स्ट सोर्स ओपन वेल. व्हॉट इज ओपन वेल? विहीर असं मोठं सर्वांनी विहीर. पाहिलेली आपण विहीर आहे. सो दॅट इज दी ओपन वेल. काहीतरी डायमीटरची आपण काय करत असतो, एक ओपन वेल एस्कॅव्हेट करत असतो की ज्याच्यातून आपल्याला पाण्याचा सोर्स मिळतो बाय अंडरग्राउंड. दॅट सोर्स इज दी ग्राउंड वॉटर. देन ट्यूब वेल. नेक्स्ट सबसर्फेस वॉटर इज, सोर्स ऑफ सबसर्फेस वॉटर इज ट्यूब वेल. मीन्स व्हॉट? ग्राउंड मधून होल. पाईपद्वारे होल. पाणी वर काढलं जातं असं दिसलं. सो दॅट इज दी एक्झाम्पल ऑफ आवर बोर्स. आपण म्हणतो ना बोर होल्स. Yes, sir. Bores. That is nothing but the tube well. Then springs. झरे. झरा, झरा. की जो ग्राउंड मधूनच आपल्याला अवेलेबल झालेला आहे. ग्राउंड वॉटरचं अवेलेबिलिटी आपण पाहिलेले आहेत. झरे काही हिली रिजन मध्ये असतात, बरोबर आहे ना? सो दॅट इज. अँड देन फोर्थ इज दी इनफिल्ट्रेशन. व्हॉट इज इनफिल्ट्रेशन? सरफेस वरचं पाणी सॉइल मध्ये जिरवायचं. हा, आणि त्यातून काय होणार आहे? कशा पद्धतीने आपल्याला सोर्स अवेलेबल होतो इनफिल्ट्रेशन? रेनचं पावसाचं पाणी साठवून ते म्हणजे अंडरग्राउंड वॉटर मध्ये. सिमिलर टू आपण जसं झरा म्हणतो त्या पद्धतीनंच झिरपून आलेलं जे पाणी आहे एखाद्या जसंच की आपण हिल एरिया म्हटलं किंवा एखादा छोटासा डॅम आहे त्याच्यामधून पाझरून आलेलं पाणी असेल की जे आपण ड्रिंकिंग वॉटर साठी म्हणून किंवा वापरू शकतो. सो इनफिल्ट्रेशन म्हणजेच काय, झिरपण्याच्या प्रक्रियेतून जे पाणी आपल्याला ग्राउंड सरफेस मधून मिळतं, दॅट इज द इनफिल्ट्रेशन. आलं लक्षात? झिरपणे. येस सर. Okay, so these are the surface and subsurface source of the water. काही सरफेस वरचे आहेत की जे आपणच तयार केले गेलेले आहेत, म्हणजेच वॉटर स्टोरेज केलेलं आहे आपण, सरफेस सोर्स म्हणजेच. आणि सबसर्फेस हे ऍक्च्युली नॅचरल आहेत की जे आपण ते अवेलेबल करण्यासाठी वेल कन्स्ट्रक्ट केलेली आहे, ट्यूब वेल कन्स्ट्रक्ट केलेली आहे, किंवा एखाद्या एरियामध्ये आपण इनफिल्ट्रेशन म्हणजे झरा शोधून काढलेला आहे, सो दॅट वी कॅन इझिली अवेलेबल दी वॉटर. आलं लक्षात? सोर्सेस ऑफ वॉटर दोन टाईपचे मेन सोर्सेस ऑफ वॉटर आहेत. कोणकोणते? एव्हरीवन प्लीज. सरफेस वॉटर अँड सरफेस वॉटर अँड सबसर्फेस सबसर्फेस. वॉटर. तर सरफेस वॉटर वरती आपण जे कन्स्ट्रक्ट केलेले जे काय स्टोरेज आहेत, रिझर्व्हायर आहेत, मग तलाव असेल, एखादा पॉन्ड असेल, खड्डा, झरा असेल, स्ट्रीम असेल, नाला ओढा असेल, रिव्हर असेल, किंवा स्टोरेज रिझर्व्हायर म्हणजे त्याच्यामध्ये डॅम असेल, केटीवर असेल, कॅनॉल असेल, बंधारा असेल, अशा बऱ्याचशे जे काय स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट केले. कशासाठी कन्स्ट्रक्ट केले स्ट्रक्चर हे सगळे? पाणी साठवण्यासाठी. हा, टू स्टोरेज दी वॉटर. ते झालं सरफेस वॉटर. आणि सिमिलरली सब सरफेस वॉटर म्हणजे ग्राउंड वॉटर. मग ते वेलनी, ट्यूब वेलनी, इनफिल्ट्रेशन गॅलरीजनी आपल्याला अवेलेबल होतं. एव्हरीवन गॉट इट? येस सर. ओके.
So if you see by images you can see here. So these are the surface sources of water. काही नाला असेल, पॉन्ड असतील किंवा काही सीचा पार्ट असेल. So these are the surface sources. Again if you see here, काय फर्स्ट इमेज काय दिसते ही आता दिसते ती स्ट्रीम. स्ट्रीम आहे, एक ओढा असेल, नाला दिसतो एक. आणि सेकंड इमेज काय दिसते? रिव्हर. रिव्हर आहे. इफ यू सी द हाऊ पिक्चर इज टेकन ऑफ दिस इमेज, सॉरी रिव्हर इमेज, कसं दिसते आपल्याला बघा, किती डायव्हर्जन्स आहेत. सो दीज आर दी सरफेस सोर्सेस. Okay. So now the first source of the surface source of water is the dam. So introduction to dam. So what is dam? Okay, कोण सांगेल, कुणी कोणते कोणते डॅम पाहिलेत कुणी? कोयना डॅम, उजनी डॅम. ओके, आता हे आपण ऐकलेले आहेत, पाहिलेत कुणी? पाहिले तर जाऊन नाही पाहिलेत बघितलंय का? हा. ओके. सो जनरली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला डॅम पाहायची योगा येतो, कारण का आपल्याला थर्ड इयर मध्ये ज्यावेळी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे त्या केसमध्ये तुम्हाला डॅम वरती जायची थोडीशी, कारण का सिलेबसचा पार्ट कंपल्सरी साईट व्हिजिट राहते डॅम साईट वरती. सो आपण पंढरपूरमध्ये असल्यामुळे उजनी डॅम आपल्याला जवळ आहे, त्यामुळे आपण गेलोय उजनी डॅमला किंवा आजूबाजूच्या डॅमला सुद्धा 2-4 व्हिजिट करतो कधी, म्हणजे डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. जर एकापेक्षा 2 जास्त करता येत असेल तर करतो, पण डॅम आपल्याला पाहायला मिळतो थोडासा. मग त्या केसमध्ये जवळून डॅम पाहिल्यानंतर त्याचे जे काय कंपोनंट आहेत डॅमचे ते जरा थोडेसे डिटेलमध्ये पाहायला मिळतात आपल्याला किंवा बघायला मिळतात. लांबून फक्त मग आपण थेरॉटिकली लर्न करू शकतो. सो व्हॉट इज डॅम? हाऊ वी डिफाईन डॅम इन दी टेक्निकल लँग्वेज. टेक्निकल लँग्वेज मध्ये आपण डॅम कसा डिफाईन करू शकतो? सो डॅम इज अ सॉलिड बॅरियर. Dam is a solid barrier constructed at a suitable location across a river valley to store flowing water. सिंपल आहे, समजण्यासारखं आहे सेंटेन्स. डॅम इज अ सॉलिड बॅरियर म्हणजेच सॉलिड असं कन्स्ट्रक्ट केलेला अडथळा. हा करेक्ट. बॅरियर म्हणजेच अडथळा, म्हणजे आपण जी डॅमची वॉल असते की ज्याला आपण डॅम म्हणतो, सॉलिड वॉल म्हणजे कॉन्क्रीटची वॉल केलेली असते. आपण पिक्चर मध्ये तर पाहिलंय, जरी समोरून जवळून पाहिलं नसेल तर पिक्चर मध्ये तर आपण पाहिलेलं आहे की, किंवा टीव्ही न्यूज वरती पाहिलेलं आहे आपण की डॅमचे जे गेट असतात त्या गेट मधून पाणी फ्लो होत असताना आपण इमेजेस पाहिलेले आहेत. मग तो काय आहे, सॉलिड स्ट्रक्चर असतं, ते कॉन्क्रीट मॅसिव्ह असं कॉन्क्रीट केलेलं असतं, मास कॉन्क्रीट असतं त्या ठिकाणी. म्हणजे जी वॉल असते पाणी अडवण्यासाठी कन्स्ट्रक्ट केलेली, ही एक सॉलिड असते. फक्त त्याचे गेट ओपन करायची जी जागा असते तेवढीच ओपन ठेवलेली असते, अदरवाइज पूर्णपणे भरीव असं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर असतं. सो दॅट इज सॉलिड बॅरियर कन्स्ट्रक्टेड ऍट अ सुटेबल लोकेशन. कुठे करून चालेल का हो डॅम कन्स्ट्रक्ट? नो. का नाही? का कुठेही करून चालणार नाही? त्याचं लोकेशन काय इम्पॉर्टंट आहे? वाय लोकेशन इज इम्पॉर्टंट ऑफ डॅम? जिथं वॉटर अवेलेबल आहे रिव्हरच्या त्या ठिकाणी. बरं, रिव्हरच्या तर प्रत्येक रिव्हर मध्ये प्रत्येक ठिकाणी वॉटर अवेलेबल असेलच. रिव्हरच्या प्रत्येक पार्ट मध्ये वॉटर जाणार. जोपर्यंत रिव्हर समुद्राला सीला मिळत नाही तोपर्यंत रिव्हर प्रत्येक ठिकाणी वॉटर असेल. तरी पण
एखाद्याच ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो, मग ते लोकेशन काय मॅटर करत? पाणी नंतर डिस्ट्रीब्युट करण्यासाठी असंही काही नाही, कॅनल असंही काही नाही रिझन डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी लोकेशन ठरवलेलं आहे असं नाही. अजून त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं कारण आहे. जिथं तर आपण म्हणजे आपण बॅकला खूप स्टोअर वॉटर खोल Correct. जिथं Good. जागा करण्याची असेल एक तिथं. जागा Good, पाहिजे. good, 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 good. That is the requirement. ज्या ठिकाणी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे आणि त्याच्या आतला जो अपस्ट्रीमचा जो पार्ट आहे, त्या अपस्ट्रीम पार्ट असा असायला पाहिजे, एरिया असा असायला पाहिजे की ज्या एरियामध्ये मॅक्झिमम वॉटर ऑफ स्टोरेज झालं पाहिजे. एक तांब्या पाणी आणि एक हंडा पाणी फरक आहे ना. मग Yes, घरात sir. जर 10 माणसं पाणी पिणार असतील तर तुम्ही एक हंडा पाणी साठवणार आणि तुम्हाला घरात एकच माणूस असेल तर एक बॉटल किंवा एक तांब्या बस झाला ना. मग रिक्वायरमेंट, कारण का जे वॉटर आपण स्टोअर करणार आहे ते वॉटर आपल्याला, आपण ज्या नेसेसिटी पाहिल्या, ड्रिंकिंग असेल, ॲग्रिकल्चरल असेल, इंडस्ट्रियल असेल, या रिक्वायरमेंट त्या एरियातल्या फुलफिल झाल्या पाहिजेत. कारण का डॅम कन्स्ट्रक्ट करणं एवढंही सोपं नाहीये की कुठेही डॅम कन्स्ट्रक्ट केला नाहीये. अमाऊंट ऑफ वॉटर खूप स्टोरेज झालं पाहिजे जेणेकरून त्याचा काही पिरियड, 1 वर्ष 2 वर्ष आपल्याला त्या पाण्याचा वापर करता आला पाहिजे. सो द लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट मीन्स द कॅपॅसिटी ऑफ स्टोरेज इज हाय. अशा ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा की जो वॉटरचा कॅचमेंट एरिया आहे, ज्या ज्या एरियामध्ये वॉटर स्प्रेड होणार आहे तो एरिया जास्त मिळायला पाहिजे. सो लोकेशन अक्रॉस रिव्हर, कारण का रिव्हर वरतीच, कारण का वॉटर कुठं जास्त फ्लो होतं, रिव्हर थ्रूच होतं, म्हणून आपल्याला रिव्हर वरती कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. अक्रॉस रिव्हर व्हॅली टू स्टोअर फ्लोईंग वॉटर, वाहून जाणारं पाणी नदीवरती अडवून ठेवण्यासाठी जे काय सॉलिड बॅरियर कन्स्ट्रक्ट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? डॅम. डॅम. परत एकदा मराठीमध्ये सांगतो, वाहून जाणारं पाणी नदीचं अडवून ठेवण्यासाठी एखाद्या लोकेशनला जे काय आपण सॉलिड असं बॅरियर म्हणजेच अडथळा कन्स्ट्रक्ट केलेला असतो त्याला, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? डॅम असं म्हणतो. ओके. सो स्टोरेज ऑफ वॉटर युटिलाइज्ड फॉर फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह. कशासाठी वॉटर स्टोअर करायचं? की जे आपण मगाशी नेसेसिटी पाहिली होती थोडीशी. हायड्रो पॉवर. व्हॉट इज हायड्रो पॉवर? वॉटर पासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करायला. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी आपण वॉटर स्टोअर करतो. इरिगेशन. इरिगेशन इट मीन्स सिंचन. सिंचन. सिंचन म्हणजेच ऍग्रिकल्चर पर्पज साठी आपण वॉटर यूज करू शकतो. सो दॅट इज दी वन ऑफ दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ युटिलायझेशन. वॉटर फॉर डोमेस्टिक कंझम्पशन. इट मीन्स डोमेस्टिक कंझम्पशन. डोमेस्टिक इट मीन्स व्हॉट? सगळ्यात सोपं लेट सांगताय का? डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरासाठी. घरगुती वापर. घरगुती वापरासाठी म्हणजेच म्युनिसिपल साठी, म्हणजेच ड्रिंकिंग साठी वापरलं जाणारं पाणी, म्हणजेच दॅट इज दी वन ऑफ दी, हा सगळ्यात पहिला फर्स्ट नंबरला हा येतो, ड्रिंकिंग अँड डोमेस्टिक. येस सर. त्यानंतर तुमचे मग इरिगेशन, हायड्रो पॉवर हे येतात. सो वॉटर फॉर डोमेस्टिक कंझम्पशन. देन ड्रॉट अँड फ्लड कंट्रोल. पूर कंट्रोल करण्यासाठी. ड्रॉट. व्हॉट इज ड्रॉट? ड्रॉट मीन्स व्हॉट? दुष्काळ. दुष्काळ. सो दुष्काळ म्हणजे ज्या एरियामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लेम होतोय, इरिगेशनचा प्रॉब्लेम आहे, सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, अशा एरियामध्ये आपण ते वॉटर काय करतो? स्टोरेज करून डायव्हर्ट करतो थ्रू कॅनॉल.
थ्रू एनी स्ट्रीम आपण काय करतो, डायव्हर्ट करतो. मग इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ उजनी डॅम मधून आपण 2 कॅनॉल काढलेत, एक राईट आहे एक लेफ्ट आहे, की जो लेफ्ट आहे तो गेला डायरेक्ट लातूरला, राईट आहे तो पूर्ण सगळा सोलापूर खाली जितका सोलापूर जिल्ह्यातला भाग कव्हर करता येतो तितका कव्हर झालेला आहे. सो ड्रॉट म्हणजे ज्या ठिकाणी थोडासा दुष्काळी भाग आहे अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, दिस वॉटर कॅन बी डायव्हर्टेड. देन फ्लड कंट्रोल, डॅम स्ट्रक्चर असतील तर आपण फ्लड वरती कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. Yes, sir. जर ह्यूज अमाऊंट किंवा अतिवृष्टी जर झाली तर डॅम पर्यंत जे पाणी वाहून येतंय ते पाणी तिथून आपण कंट्रोल करून थोडं थोडं खाली सोडू शकतो. बाकीचं स्टोअर करायचं आणि काही प्रमाणामध्ये ते आपण सोडून देऊ शकतो, ते म्हणजे त्याचं कंट्रोलिंग करू शकतो फ्लड्स. देन फॉर नेव्हिगेशन फॅसिलिटीज, navigation, it means we can utilize the source of water for which purpose, navigation. म्हणजेच काय, म्हणजेच साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये आपण काय करू शकतो, थ्रू बोटिंग किंवा रिव्हर मधून आपण थ्रू बोटिंग जाऊ शकतो. नेव्हिगेशन म्हणजे त्याच्यातून आपण त्या वॉटर मधून अदर डायरेक्ट दुसऱ्या बाजूला जाणे, किंवा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी फिरायला वगैरे गेला असेल तिथे बोटिंग वगैरे केलं जातं, दॅट इज द नेव्हिगेशन. येते का लक्षात? एक एंटरटेनमेंटचा पण पार्ट येतो आणि दुसरा पार्ट म्हणजे जर आता एखाद्या जंगलामध्ये एखादी रिव्हर आहे, ओके, if we take the example, one of the river in the any jungle area, एखाद्या जंगलामध्ये रिव्हर आहे आणि तुम्हाला त्या जंगलातून जाणं कठीण आहे, त्या केसमध्ये तुम्ही कसं जाऊ शकता हो, एखाद्या पर्टिक्युलर लोकेशन्सला त्या रिव्हर मधून तुम्ही बोटिंग करत जाऊ शकाल. बरोबर आहे की नाही? येस. दॅट Yes, sir. इज द नेव्हिगेशन. सो फॉर नेव्हिगेशन फॅसिलिटी साठी तुम्ही स्टोरेज ऑफ वॉटरचा यूज करू शकता. अँड अदर ॲडिशनल युटिलायझेशन इज टू डेव्हलप फिशरीज. मग मासेमारीसाठी तर आपण म्हणजे स्टोरेज केलेल्या वॉटरमध्ये ऑब्विसली आपल्याला फिश मिळतील. सो वन ऑफ द बिझनेस विल बी, एक बिझनेस त्याच्यामध्ये तुमचा चालू शकतो फिशरीजचा. स्टोरेज केलेल्या वॉटरमध्ये फिशरीचा बिझनेस, त्यासाठी सुद्धा ॲडिशनल युटिलायझेशन होऊ शकतं. आर यू गेटिंग एव्हरीवन? Yes, sir. येस सर. So this is the introduction. It means definition of dam, and for this purpose these are the necessities or utilizations of water of storage. जे स्टोअर केलेलं वॉटर आहे त्याचं आपण या पद्धतीनं या वेनी युटिलायझेशन करू शकतो. ओके. So other part we will see in the next lecture, because now our time is closing. Wait, I will take attendance and we will close.